पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत। आज या ठिकाणी सर्व धर्मीयांचे देवालय अर्थात मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्ध विहार, जैन मंदिर आदी प्रार्थना स्थळे भक्तांकरिता खुले करण्यासाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि मागील 4 तारखेला देशातील सर्व मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, सर्व धार्मिक स्थळे खुले करण्याकरिता आदेश दिले आहे व नियमाला अटी शर्ती लावून आदेश दिले आहे व काही राज्यामध्ये हे सर्व खुले झाले आहे। परंतु आपल्या या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 3 तिरपट सरकारने यावर कुठलीही अंमलबजावणी केली नाही व मंदिर, मस्जिद, बुद्ध विहार हे खुले करण्याचे अजूनही आदेश दिले नाही। त्यांना एक जागा करण्यासाठी, त्यांना एक संदेश पोहोचवण्यासाठी आज रोजी भारतीय जनता पार्टीकडून घंटानाद आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे। जे जनतेचे श्रद्धास्थान मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, जैन स्थळे तसेच बुद्ध स्थळे ह्या सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे। तर या आंदोलनाच्या माध्यमातून आमची उद्धव सरकारला एक विनंती आहे की जे आज शेकडो हजारो लाखो जनतेचे जे श्रद्धास्थान आहे ते उघडे झाले पाहिजे आणि या उलट जो उद्धव सरकारने जो अजब कारभार चालवलेला आहे, मदिरा चालू आहे आणि मंदिर बंद आहे, अशा ह्या बेधुंद उद्धव सरकारला आमची विनंती आहे की आता सगळं श्रद्धेचे स्थान हे करा आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उद्धव सरकारचा निषेध करतो। त्यामध्ये उद्धव सरकार सर्व धर्मीय मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार, जैन मंदिर, बौद्ध विहार हे भक्तांकरता खुले करण्याकरिता जे आध्यात्मिक समन्वय समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून जे संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे, या घंटानाद आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे। काही राज्यामध्ये बहुसंख्य मोठे मंदिर सुद्धा सुरू झाले, परंतु आपलं हे निद्रावस्थेत असलेलं महाराष्ट्रातलं सरकार, तीन पक्षाचं जे सरकार आहे ते या निर्णयामध्ये कुठेतरी अनुकरण करत नाही, अंमलबजावणी करत नाही किंवा ठोस निर्णय घेत नाही। एकीकडे दारूचे दुकान सुरू झालेले आहे, परंतु मंदिर सुरू करण्यामध्ये ते सरकार उदासीन दिसत आहे आणि लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचण्याच्या हिशोबाने आम्ही आज हा घंटानाद आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे।